हे टेबलच उचला हाय नमस्कार, मी आहे संध्या. श्रुश्रुती क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज सर्वांना आणि माझ्या आणखी युट्यूब फॅमिलींना आज गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आता गुढीपाडव्यासाठी आता गुढी उभा करणार आहे, त्यासाठी हा सर्व काही तयारी चालू झालेली आहे. हे बघा, आरतीचं ताट पण झालेलं आहे. आता इतकेच त्यांच्या पप्पा आवरून झालं की मी पण रेडी झालेला आहे. आज मस्त बाकी साडी घातलेली कशी दिसते मी नक्की कमेंट्स मधून सांगा. पूजा पण झाली, बाहेरची रांगोळी झालेली आहे. आता पडदिशी गुढी उभा करणार आहे. चला मग आता एका ताईंचं कमेंट आलं होतं की ताई तुम्ही गुढीपाडव्याचा व्हिडिओ का टाकलेला नाहीये, कारण की मला रमजानचा सण असल्यामुळे पिको फॉलला पण तितकंच गिराक आलतं साड्यांचा आणि ब्लाऊजला पण 3-4 ब्लाऊज होते मला शिवायला. मग त्यासाठी मला व्हिडिओ शूट केला होता, पण व्हिडिओ टाकायला जमलाच नाहीये. त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना मनापासून माफी मागते. आणखीन एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना वर्षभर खूप आनंदाचा आरोग्याचा सर्वांना जाऊ दे. आता मी सकाळचे 4:30ला उठलेली आहे, कारण की बाहेरची सडा रांगोळी आणि देवपूजा ही व्हायलाच पाहिजे की पटपट करून घेतलेला आहे. तो काही मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही आहे, शूट केलेले नव्हते, कारण की माझं फोन स्विच ऑफ झाला असल्यामुळं मी काय तो व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. आणि मुलांनाही पण सकाळचे 8ला लवकर बोलवले होतं तो मॅडमनी, की काल जाऊन आम्ही भेटून आलो होतो त्यांना स्पीकिंग इंग्लिशचे. त्या मॅडमनं सकाळी 8ला यायला सांगितले आणि 10ला सुटतो त्यांचं. आणि त्यांनी 1 दिवससुद्धा सुट्टी नाही आहे असं म्हटले होते. कोणतंही सण पण येऊ दे, काही तुमचं कार्यक्रम असू दे, 1 दिवस तरी सुट्टी नाही आहे. फक्त रविवारी 1 दिवस सुट्टी आहे. मुलं पण मग त्यांचे पप्पा म्हणत होते की पाडव्याचं चांगलं आहे व नवीन वर्षाचं आजच्यापासूनच मुलांना जॉईन व्हायला सांगितले. मग पटपट मुलंही लवकर उठले. काही ना काही मुलांना महाग दबाव असल्यामुळं मुलं लवकर उठून आवरत नाही आहे. आणि श्रुतिका श्रेयसच्या बाबतीतनं की सकाळी सुट्टी असलं की 9-10 वाजता तर झोपतात, त्यांनी उठायला नको म्हणतात. इथं पडदिशी लवकरात लवकर आवरून घेते आणि बाकीचे कामं पुढं मी दोघं गेल्यानंतर मी सर्व काही करून घेते. इथं मस्तपैकी आमची घरची गुढी उभा झालेली आहे. मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे. इतकी छान वाटत होती ना. आम्ही सर्व काही मस्तपैकी रेडी होऊन पूजा करत होतो. आता पडदिशी मुलांना आवडते आणि त्यांना पाठवते त्यांच्या पप्पांसोबत. मग बाकीचे तयारीला लागणार आहे.
मस्त बाकी सर्वजण रेडी झाल्यामुळं एक फोटो घेणार आहे मी आणि फोटो काढल्यानंतर आणि साडी चेंज करणार आहे आणि पुढच्या कामाला तयारीला लागू. ती काय करायला? अगं प्रसाद वाटायचा याला गुळ घाल, ते कडुलिंबाचं पानं घाल. कडुलिंबाची पानं कशाला खाते? वरचं हे आधी कडू लिंबाचं फुल पान खावं लागतंय, कडवट, मग गोड खावा लागतंय. आधी कडू खायचं. हा का? भीती वाटली तुला? रात्री तर म्हणत होता भीती वाटली म्हणून. ड्रेस चेंज करून घे, तुला देते जेवायला. वरचं पण टॉप बदल, गरम होत असेल का नाही? श्रुतिका कुरडे देऊ का तुला? दिदू कुरडे देऊ का? त्यांचे पप्पा सांगत होते की त्यांनी 4 वाजता आले की बरमपूरला जायचं, की बरमपूरमध्ये सिद्ध्याप्पा महाराज असतं, की आमचं कुळदैवत आहे सिद्ध्याप्पा महाराज, की पाडव्याचं नवीन वर्षाचं मुहूर्तावरती आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी आता बरमपूरला पोचलेला आहे फायनली. आणि त्यांचं दर्शन करून मग आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं पण दर्शन घेणार आहे. आणि आम्ही घरातूनच निघालेलं आहे 6 वाजता आणि तिथं पोचलं आम्ही 7:30 वाजलेला आहे. अंधार तर खूप झालेले आहे. चला आता पटपट दर्शन करणार आहे, निघणार आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं दर्शनासाठी.
इथे सिद्धप्पा महाराजांचं दर्शन वगैरे मस्तपैकी झालेले आहे. घरातूनच नैवेद्य आणि मलिदा करून आणलेला आहे. आता इथून अक्कलकोट स्वामी समर्थाचं महाराजांचं दर्शनासाठी निघणार आहे अक्कलकोटला. चला. इथं स्वामी समर्थाचं प्रकट दिन असल्यामुळे गर्दी खूप होती आणि त्यासाठी आणि मला दर्शन वगैरे काही झालं नव्हतं. मन नाराज झालता की आम्ही बाहेर एका कट्ट्यावर येऊन बसलो होतो आणि तितकेच आणि कुत्रं आईंच्याच मागं फिरत होती. आम्हाला वाटत होतं साक्षात महाराजच आमच्यासोबत येत होते आणि आम्ही दिलेले प्रसाद ते स्वीकारले. इतकं छान वाटलं होतं. फायनली सर्व काही दर्शन करून आम्ही आलेला आहे घरी. इथंच मी माझे व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असलं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.